आता चर्चा आहे कोकणात रामदास कदम विरुद्ध भास्कर जाधव असा संघर्ष पेटलाय, काय सांगेल? मुळामध्ये अशी चर्चा चुकीचं होईल, कारण भास्कर जाधवची तेवढी अवकात नाहीये. 95ला भास्कर जाधवला शिवसेना प्रमुखांना सांगून तिकीट मी दिली त्या माणसाला. त्यावेळेला रस्त्यावरती आडवा होऊन माझ्या पायावर डोकं ठेवण्याचं काम भास्कर जाधवने केलं होतं. तेव्हा भास्कर जाधव सोबत त्याची गणना करणं हे मुळात 100% चुकीचं आहे. नंबर एक. दुसरी गोष्ट, भास्कर जाधव आता संपलाय. कालच्या निवडणुकीमध्ये अगदी काठावरती निवडून आला माणूस हा. म्हणजे 2200 मतांनी निवडून आला. समोरच्याला 1110 मते मिळाली असती तर 10 मतांनी समोरचा माणूस निवडून आला असता. फक्त 1100 मतांनी भास्कर जाधव निवडून आलाय. पण एक म्हण आहे बघा, सुंब जळला तरी पीळ जात नाही, अशी भास्करची सवय आहे. भास्कर आम्ही कोकणामध्ये काय नाव ठेवलं आहे? गोमू. गोमू गोमू म्हणजे कोण? ते आमच्या शिमग्यामध्ये नाचते ना, नाचणार नाच्या, तर नाच्या नाव ठेवलं आहे आम्ही भास्कर जाधवचं. आणि भास्कर जाधव हा अतिशय ऐसान फरामोश माणूस आहे. कोणीही किती त्याच्यावरती उपकार केली तर उपकाराची जाणीव ठेवायची नाही. अगदी सगळ्यांना, जे नारायण राणेंच्या विरोधामध्ये भास्कर जाधव, उदय सामंतच्या विरोधामध्ये भास्कर जाधव, रामदास कदमच्या विरोधामध्ये भास्कर जाधव, सुनील तटकरच्या विरोधामध्ये भास्कर जाधव. कोकणातला एक नेता असा नाही की त्यावेळेला हा चांगला माणूस आहे. त्याला कुणी किती उपकार केले तरी उपकाराची जाणीव न ठेवता, खाल्लेल्या अन्नाला न जागता, जिथं खाणार तिथं छेद करणार, जे खाल्ल्या घराचे वासे मोजणारी अवलाद म्हणजे भास्कर जाधव, असं थोडक्यात वर्णन सांगेन. भास्कर जाधवचं आता सगळं संपलेलं आहे. अनेक जिल्हा परिषद सदस्यांनी भास्करची साथ सोडलेली आहे मागच्या 15 वर्षांमध्ये. खाडीपट्टा भागाचा मुस्लिम समाज आहे, त्या सगळ्या समाजांनी भास्करची साथ सोडलेली आहे. भास्कर आता रत्नागिरीच्या कोकणाच्या राजकारणातून संपलेला विषय आहे. मग त्याच्यावर अधिक न बोलणं अधिक चांगलं असं मला वाटतं. भविष्यामध्ये भास्कर जाधवचा विषय संपेल. उद्याच्या येणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदचा भास्करचा कायमचा निकाल लागणार आपल्याला आपण कोकण पाहिल, महाराष्ट्र पाहिल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.